नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत। खरं तर आपल्याला वाटत असेल मी एका तलावाशेजारी उभा राहिलोय, मात्र मी ज्या ठिकाणी उभा राहिलोय ते कोल्हापुरातील एक महत्त्वाचं असं मानलं जाणारं मैदान आहे, ते म्हणजे शिवाजी पेठेतील गांधी मैदान। आणि या गेल्या आठवडाभरापासून कोल्हापुरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या गांधी मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, ज्यामुळे या मैदानाला एक तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आणि आपण या ठिकाणी बघताय की या तलावाचं स्वरूप प्राप्त होण्यामागे कारण असं की या मैदानामधील पाण्यामध्ये आता बदकं देखील तरंगू लागलेले आहेत। बदकं या ठिकाणी विहार आपला करत आहेत, त्यामुळं या गांधी मैदानाला तलाव असं संबोधण्याचं कारण मी म्हणतोय। खरं तर महापालिकेनं या ठिकाणी 2 दिवसांपूर्वी जो गाळ काढण्याचं काम केलं, इथलं मैदानात साचणारं पाणी जे होतं ते प्रवाहित करण्याचं काम केलं, मात्र त्या कामाला देखील खोब असल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळतंय। शिवाजी पेठ असेल, मंगळवार पेठ असेल, या परिसरातील अनेक खेळाडूंनी कोल्हापूरचं नाव लौकिक मिळवलेलं आहे। या मैदानावरच ते सराव करतात। अनेक या भागातील ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते या ठिकाणी रोज सकाळी फिरण्यासाठी येत असतात, सरावासाठी, व्यायामासाठी येत असतात। मात्र प्रत्येक पावसामध्ये या मैदानाला तलावाचं स्वरूप प्राप्त होतं आणि या परिसरातील खेळाडू, ज्येष्ठ नागरिक, महिला यांनी मैदानाचा वापर कसा करावा हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय। या परिसरातील नागरिकांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय, जेणेकरून या नाल्याचं जे काही घाण पाणी असेल, दुर्गंधीयुक्त पाणी असेल, सांडपाणी असेल, हे या पाण्यामधून मिक्स होतंय आणि याचाच नाहक त्रास या मैदानाच्या परिसरात असणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतोय। आपण या ठिकाणी बघू शकताय की एका मोठ्या तलावामध्ये ज्याप्रमाणे बदकं आपला विहार करत असतात, आपलं खाद्य शोधत असतात, त्याचप्रमाणे या मैदानामध्ये आता बदकं जी आहेत ती विहार करताना आपल्याला दिसत आहेत। एकूणच जर पाहायला गेलं तर या मैदानामध्ये साचणाऱ्या पाण्याचा त्रास जो आहे तो नागरिकांना सहन करावा लागतोय, त्यामुळं त्यांच्या आरोग्याची जे काही त्रास आहेत ते आरोग्याचे त्रास देखील त्यांना आता जाणवू लागलेले आहेत। त्यामुळे महापालिकेनं या ठिकाणी एक कायमस्वरूपी तोडगा काढावा असं नागरिकांची या ठिकाणच्या मागणी आहे। या तलावा शेजारून जाणारे जे काही नाला होता तो नाला बाहेरून वळवण्यासाठी 5 कोटी मंजूर झालेले आहेत, मात्र ते काम देखील अद्याप थांबलेलं आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं काही दिवसांपूर्वी प्रतिकात्मक 5 कोटींच्या नोटा या मैदानाच्या पाण्यामध्ये टाकून आंदोलन करण्यात आलं होतं। यानंतर महापालिकेनं या ठिकाणी ज्या ठिकाणाहून पाण्याचा डहाळ आहे त्या ठिकाणी JCB लावून तिथला गाळ काढला आणि पाणी प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला, मात्र 2 दिवसात हे पाणी पुन्हा एकदा साचलेलं आहे। जवळपास 4 ते 5 फूट पाणी या मैदानामध्ये साचलेलं आहे। एकूणच जर आता आपण बघितलं की या गांधी मैदानाचा हे काही तलावाचं स्वरूप प्राप्त होत आहे। खरं तर कोल्हापूर हे तलावांचं शहर मानलं जातं, मात्र या मैदानालाच आता तलावाचं स्वरूप प्राप्त होतंय। हा गांधी मैदानाचा तलाव होण्यापासून महापालिका प्रशासन असेल, स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, रोखणार कधी हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, केके न्यूज कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।